चला मधुरा आणि मीरा तुम्हाला दोघींना मिळून आता पहिला पदार्थ करायचा आहे आणि हा पदार्थ असा असला पाहिजे की ज्याच्याशी निगडीत तुमच्या दोघींची काहीतरी खास आठवण किंवा तुम्हा दोघींना मिळून आवडणारा पदार्थ. तर हा पदार्थ कुठला आहे? आमच्याकडे एक गंमत आहे की मी खूप तिखट खाते बरं आणि मीरा ते नाही खात. बर म्हणजे आमच्या गमती जमती होतात. मी एकदा तिच्या वाढदिवसाला तिला म्हटलं होतं की मी करून आणते, तुला एकटीला सगळं नको, म्हणून मी चिकन करून नेलं. ते तिलाच खाता आलं नाही कारण एवढं तिखट झालं. आणि ती म्हणाली त्याच्यावर तुझ्यासाठी मी कमी तिखटाचं केलंय. आणि तिचं मला तिखट म्हणजे चालत अळणी नाही, वाटतं. अळणी वाटतं. पण एकच गोष्ट आहे तिची जी मला प्रचंड आवडते आणि ती मला तिच्यासारखी कधीही जमत नाही, ती म्हणजे प्रॉन्स करी. प्रॉन्स करी. मग हा पदार्थ आज त्यामुळे आज आपण आणि फिश विषयी आम्ही मगाशी बोललोच की Correct. आम्हाला फिश ही गोष्ट सगळ्यांनाच खूप आवडते. कौटुंबिक प्रेम आहे यांचं हा. फिश. तर मास्यांचं. प्रॉन्स करी आज मीरा आपल्यासाठी करणार आहेत. प्रॉन्स करीसाठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. लागणारं साहित्य सांगा मीरा. कोलंबी लागणारच महत्वाची. लसूण, तिखट, हळद, धने, ओलं खोबरं, बेडगी आणि काश्मीरी मिरच्या दोन्ही वापरू शकतो, मीठ, चिंच आणि महत्वाचं इन्ग्रेडियंट साखर. हो. बर आहे. लाल तिखट आणि गरम मसाला असं दोन्ही आहे का? हो. ठीक आहे. महत्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे साखर. असं साखर, कसं हो. काय? आणि मलाही माहित नव्हतं तू हे करते. म्हणून माझी होत नाही हिच्यासारखी. हा, हे साखरेचं काय प्रमाण? सिक्रेट इन्ग्रेडियंट्स खरंच सांगायची नसतात पण आज तुम्हाला सांगते. ठीक आहे, आज सगळ्यांनाच कळलंय. मी एका ठिकाणी जिथे राहायचे त्यांच्या म्हणजे एक शेजारी अँग्लो इंडियन आजी राहायच्या. तर गोवन स्टाईलची ही फिश करी आहे. ते लोक खूप छान बनवतात. तर मी नेहमी खायचे की ही अप्रतिम लागते, काय आहे. तर मला ती करेक्ट करायची होती. तेव्हा एकदा आजीनी मला अशी हळूच ती सांगितली. तर आपण जसं कधी काही भाज्यांमध्ये गूळ घालतो किंवा ते आपण फिशमध्ये घालू असं कधी होत नाही ना. तर ती सगळी रेसिपी सांगितली. म्हणजे ही रेसिपी मी सेम करते, मग माझी का नाही होते. अँड लास्टली यू पुट अ लिटिल पिंच ऑफ शुगर. म्हणून त्याला तो आणि गोड आहे. तेव्हा त्याची थोडीशी ती बदलते. लागत नाही हलकं. पण त्याच्या टेस्ट मध्ये काहीतरी एक मज्जा येते. फॅन्टॅस्टिक. माझ ही मज्जा आम्हाला सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे. पटकन करूया आपण कृती. पहिल्यांदा काय करायचं? वाटण करायचं असेल ना. ओलं खोबरं घातलं. आपल्याला ह्या मिरच्या भिजवून घ्यायच्या असतात. बर. हा, मग त्या आपण त्या आपण भिजवून घेऊया. ठेवा. शाबास. वेळ वाया घालवायचं नाही. त्याच्यानंतर धने भाजून घेतलेत, ते धने घालायचे. चिंच हवी आपल्याला, चिंच वाटणातच घालायची. वाटणात घालायची. सुकी चिंच असते ना ती आता, हा. ती घालायची. ती आपल्या चवीनुसार घालायची कारण कोणाला आंबट, हा. मला खूप आवडतं. तिला खूप आंबट घालते आवडतं, मला जरा कमी छानपैकी. त्याच्यानंतर थोडी हळद घालायची. आता काय करायचं आपण? ओल्या मिरच्या ह्याच्यात घालायच्या. हा घाला. आता घालू का? हो. हा छान मस्त. ओके. आणि ह्याचं वाटण करायचं आता मिक्सरवर. आधी वाटण करून घेऊया. प्रॉन्स करी करतोय ना. प्रॉन्स करी जरा मीरा मॅडमच्या स्टाईलची आहे. त्याच्यामध्ये पिंच ऑफ शुगर आहे. तर आपण ह्याचं वाटण करून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. प्रॉन्स करीसाठी लागणारं वाटण आपल्या हातात आहे आणि ते मिक्सरला आपण बारीक करून घेतलेलं आहे. आता मला वाटतं आपल्याला कोळंबी मॅरिनेट करायची. ठीक आहे. हा. तू खातोस का रे नॉनव्हेज? नाही ना, अय्या, मी कधीच नाही खाल्ला आजपर्यंत. मग करायला आता शिक. आता ह्याच्यात काय घालायचं? सो कोलंबी छान फ्रेश घ्यायची, छान सोलायची. घालते? हा घाल. हळद घाल. मला माहिती नाही घाल तुझ्याप्रमाणे. थोडंसं. मीठ घाल. बस जास्त नको घाल कारण याच्यात पण हळद असते त्यामुळे ह्याला जास्त हळद नाही थोडी लागत. एवढी नको बस. नको. हा मीठ. तिला वाटते तर थोडी घालू दे ग मीरा. नाही नको, तिच्याप्रमाणे करूया. नंतरचा पदार्थाचा रंग जेव्हा दिसेल ना हा. मग सांगू नका. आणि आता ह्याच्यात साखर घालायची की नाही. आता हे सगळं छान लावून घ्यायचं. बरं, तुमच्या लक्षात आलंय का तुमचं चाललंय, मला घेतच नाही आहात तुम्ही. अरे तो नॉनव्हेज खात नाही म्हटलं, तुला आता मी काय मिक्स करायला मला सांगू का? उत्सुकता आहे ना हळद कसं होतंय. हा, हे बघ. सुगंध छान आहे. मिठाचा नेहमी वास येतो मला. वासावर मी मीठ ओळखू शकते बघू मला. चांगलं झालंय की नाही. वास मला पण आला, पण ते बरोबर आलाय. मला आहे आलाय. मला आला. So आता ही मॅरिनेट करून ठेवायची. तो जनरली आधी हे करायचं मग वाटण वाटायला जायचं. ठीक आहे, पण आजचा भाग जनरल नाहीये त्याच्यामुळे आधी वाटण झालंय मग मॅरिनेट झालं. ठीक आहे, वाटण तयार झालं, मॅरिनेशन झालं. आता काय करायला आता सुरुवात. पॅन. येस. ठीक आहे, खाली पॅन आहे, तुम्हाला जो आवडतो तो घ्या. तोपर्यंत मी गॅस पेटवतो. चला तेल घेऊया. हो. सो गोवन स्टाईलची असल्यामुळे कोकोनट घालतात. हा. तेल
तुम्हाला जर अजून त्याला जास्त गोवन टच द्यायचा असेल तर तुम्ही कोकोनट ऑइल मध्ये करा, बरोबर? हो बरं, इतकंच तेल? हा आपल्याकडे इतकं तर मी भातावर तूप घेतो. हो ना. हो, आता घेतलं सुद्धा. तेल ना हा. खूप तापू द्यायचं नाही, बरं. नाहीतर फोडणी जळते. फोडणी जळली तर ती फेकून द्यायची आणि परत सुरू करायचं. मग बिलकुल जळू देऊ नका. म्हणून गॅस हळू ठेवा. हो, छान. म्हणा हा, हे हळू कर गॅस. हळद नाही, आता तिखट. तिखट. एकदम फास्ट केलाय. हा एक एक थांब ना, बाजू जळली बघ. बाजू 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 हे मसाला. आणि मसाला, लाल तिखट आणि मसाला घालायचा. हा, झाकण दे. अचानक खूप घाई झाली ना. आणि हीच ती महत्वाची टिप आहे की लगेच झाकण मारायचं त्याच्यावर झाकण मारायचं. एकदम. हा. त्याच्यामुळे ती सगळी फोडणीचं छान एक सगळं खरपूस होतं. हा. लसूण जळली तर परत फेकून द्यायची पहिल्यापासून, अच्छा, कारण ह्या स्टेप्स जर चुकल्या तर करी छान होत नाही. बरोबर, ठीक ओके. आहे. आता हे 2 सेकंद झाकण ठेवल्याने काय झालं? त्याने काय होतं ना, छान ते लाल तिखटाचा एक मस्त वास आतमध्ये बसतो. अच्छा, आणि याच्यावर आपण वाटण घालायचं. मस्त. आपलं त्याच्यामध्ये लाल मिरची आहे, खोबरं आहे, धणे आहेत. धणे आहेत. ओरिजिनल रेसिपी मध्ये लसूण असते ना, चिंच. ती याच्यातच घालतात वाटणात. पण आता जरा आपण काय करतो, वाटण स्तर करेपर्यंत मी मधुराशी गप्पा मारतो. तिला असं वाटायला नको याने मला वेगळंच ठेवलंय. मधुरा हा तुझ्या एकटीचा कार्यक्रम आहे, बरोबर? नाही, एकटीचा नाही, आम्ही म्हणजे 3 तुझ्या कलाकार आहोत. संकल्पनेतून हो, आलेला हो, कार्यक्रम आहे, हो, बरोबर? हो. मधुरव हा कार्यक्रम नेमका काय आहे? मराठी भाषेचा जन्म कसा झाला, बर. मराठी भाषेचा 2000 वर्षांचा प्रवास आपण नाट्य, नृत्य आणि संगीत या माध्यमातून दाखवतो. 2 तास हा कार्यक्रम आहे. मधुरव बोरू ते ब्लॉग असं नाव आहे. बोरू तो ज्या वेळेला बोरूने लिहायचे तेव्हापासून आज ब्लॉग लिहितो तर तेव्हापर्यंत असा हा प्रवास भाषेचा. छान छान संकल्पना. हा कार्यक्रम तुम्ही पाहिला मीरा? ऑफकोर्स. कसा वाटला? मधुराचं खूप कौतुक. बहिणी बहिणींमध्ये अशी पद्धत नसते की डायरेक्ट तोंडावर कौतुक करायचं, भांडायचं कॉमन असतं. पण मी खरंच सांगते, ज्या नेटाने तिने तो सगळा बांधलाय. बांधला, समीराने ज्या पद्धतीने लिहिला अभ्यास पूर्ण, म्हणजे इतका काय म्हणतात, लोकांनी तो बघावा आणि त्यांना हे कळावं की आपण कुठून येतो, आपलं ओरिजिन काय आहे. छान. बरं, आपण गॅस का खूप बंद कौतुक. केला? ते तुम्ही बोलत राहिलात तर मग ते जळलं तर मग म्हणाल छान नाही लाली. ते झालंय त्याचं करून. त्याला तर पाणी घालायचंय. यात काही आपल्याला परतायचं नसतं जास्त, कारण कांदा बिंदा काही नसतं. ओलं खोबरं आणि त्याच्यात पाणी घालायचं. हा, वा, रंग पट पट पटापट फिश करी पेटके अंदर. असा रंग आला पाहिजे मस्त. वा. आलाय का हा मस्त? आता गॅस हळू. आणि याला हलकी उकळ येऊ द्यायची. आणि मग ती कोळंबीच्या सोडायची. करेक्ट. पदार्थ तयार. कोलंबी शिजायला वेळ नाही लागत, त्यामुळे ती वाफेवर पण होते. पण मग ते पिंच ऑफ हो, शुगर. ते कधी येणार आहे? की माझं ना इन्ग्रेडियंट जे महत्वाचं होतं ते तुम्ही आधीच फोडलं. अच्छा, आता तुम्ही घालताना त्याचं ग्लॅमर मला घेता येणार. हरकत नाही, पण कधी घालणार आता एवढं ग्लॅमरच देतो. शेवट सगळ्या. तर अशी ही थोडीशी उकळ टेकायची. आली ना की लगेच कोलंबी घालायची. हा, चला चला. ओके. प्रॉन्स करी घरच्या घरी, गोवन स्टाईल. छान इंद्रायणीचा भात बीत असेल. आणि मग शेखाला. तुला हवं तेवढं तूप. तूप. हा. म्हणाला असं वर तूप. वा. आता कोलंबीला आपण मीठ लावलंय, त्यामुळे आता आपण थोडंसंच मीठ घालायचं. आता मी ही पिंच ऑफ शुगर घालते. घाला. ग्लॅमर द्या, ग्लॅमर. जे आपल्या भाजीत गुळाचं स्थान आहे तेच ते. बरं, ठीक आहे. आपण एक जरा त्याला झाकण लावूया. हो, वाय नॉट. लाव.